तळेगाव हा जो भाग आहे त्या भागामध्ये किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यावेळेस सामाजिक आणि राजकीय वातावरण जे आहे ते प्रचंड तापलेलं होतं। आता हे प्रकरण आज आपण बघणार आहोत आणि याची सुरुवात करणार आहोत आपण त्यांच्या मूळ गावापासून। तर पुण्यातला मावळ तालुका आहे, त्या ठिकाणचं पाचाणे पोसाणे हे गाव आहे। आता हे यांचं मूळ गाव आहे आवारे परिवाराचं। आता कैलासवासी शांताबाई हरिभाऊ आवारे या त्या ठिकाणच्या सरपंच होत्या आणि त्यानंतर हा जो परिवार आहे तो परिवार तळेगाव या ठिकाणी आलेला होता आणि आता हीच त्यांची कर्मभूमी बनलेली होती। तर किशोर आवारे यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे गंगाराम आवारे आणि आई जे आहेत त्यांचं नाव आहे सुलोचनाबाई आवारे। यांना 3 मुलं होती। आता यातला मोठा मुलगा त्यांचं नाव आहे रवींद्र, त्यानंतर मुलगी त्यांचं नाव आहे उज्ज्वला आणि लहान मुलगा म्हणजे किशोर आवारे। आता हा सगळा परिवार जो आहे तो शिकलेला आहे, सुशिक्षित आहे। वडील गंगाराम आवारे जे आहेत ते भारत फोर्स कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये नोकरीला होते आणि त्या ठिकाणी ते युनियन लीडर होते, पण नंतर त्यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलेला होता। आणि किशोर यांच्या मातोश्री ज्या आहेत सुलोचनाबाई या नगरसेविका होत्या आणि नगराध्यक्षसुद्धा होत्या। आता यांचे बंधू जे आहेत रवींद्र आवारे हे देखील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक होते आणि शिक्षण मंडळाचे सभापतीसुद्धा होते। आता थोडक्यात सांगायचं तर हा संपूर्ण परिवार हा सामाजिक आणि राजकीय वातावरणामधला आहे आणि या वातावरणामध्येच किशोर यांचं हे लहानाचे मोठे होत होते, त्याच वातावरणामध्ये ते वाढत होते। आता यांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण ॲडव्होकेट पुवा परांजपे विद्या मंदिर जे आहे त्या ठिकाणी झालं होतं आणि शिक्षणानंतर त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केलं होतं आणि डबर वीटभट्टी चालक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती। एका बाजूला त्यांचा व्यवसाय चाललेला होता, त्यांचं काम चाललेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जनसेवा विकास समिती ही त्यांनी स्थापन केली, त्याचे ते संस्थापक आणि अध्यक्ष झाले आणि त्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आणि याच माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती। आता याच्यामध्ये कोणाला व्यवसाय उभारण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं, कोणी कौटुंबिक अडचणीमध्ये असेल तर त्यासाठी मदत केली किंवा लोकांना वैद्यकीय मदत केली। त्याचबरोबर ती नगर परिषदेचे जे कंत्राटी कामगार होते त्यांच्या हक्काचं वेतन त्यांना मिळावं यासाठी सुद्धा यांनी संघर्ष केला होता। मावळ तालुक्यामधल्या रहिवाशांना टोल भरावा लागू नये यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर ती दिव्यांग जे बांधव आहेत त्यांना सुद्धा नियमित वेतन मिळावं यासाठी सुद्धा यांनी लढा दिला होता। आणि चिपळूण किंवा कोल्हापूर या ठिकाणी जो महापूर आला होता त्यावेळेस सुद्धा यांनी भरभरून मदत केली होती आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीला धावून गेलेले होते। तर अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते होते किशोर आवारे। तारीख आहे 12 मे 2023, वार होता शुक्रवार, वेळ होती साधारण दुपारच्या 1-2ची आणि किशोर आवारे जे आहेत ते तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जे आहेत त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्यांना भेटून किशोर जे आहेत ते नगरपालिकेमधून बाहेर पडले होते आणि यावेळेस काही मारेकरी त्या ठिकाणी दबा धरून बसले होते आणि त्यांनी किशोर यांच्यावरती गोळीबार सुरू केला। याच्यामध्ये ते जखमी झाले, ते खाली कोसळले। त्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावरती कोयत्यानं वार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मारेकरी त्या ठिकाणावरून निघून गेले। भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी आजूबाजूला लोक असताना नगरपालिकेच्या समोरच हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता। आता या ठिकाणी लोक जमा झाली आणि ही बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि वातावरण तंग झालं। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झालेला होता। जखमी किशोर आवारे यांना जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांची प्राणज्योत मालवलेली होती। पोलिसांनी आता त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली होती, कार्यवाहीला सुरुवात केली होती। आता यावेळेस किशोर यांच्या मातोश्रींनी त्या ठिकाणचे स्थानिक आमदार सुनील शेळके आणि त्यांचे भाऊ जे आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि तक्रार दाखल करताना या दोघांसह 5 जणांच्या नावाचा समावेश होता आणि त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं होतं। तळेगाव दाभाडे पोलीस जे आहेत ते कार्यरत होते आणि घटना घडली त्या ठिकाणचे CCTV फुटेज पोलिसांनी तपासले, त्याचबरोबर ते त्या भागातले CCTV फुटेज तपासले आणि काही लोकांच्याकडून घटना ही रेकॉर्ड केलेली होती तर ते रेकॉर्डिंगसुद्धा त्यांना मिळालं होतं। हे रेकॉर्डिंग व्हायरल पण झालेलं होतं। या सगळ्याचं विश्लेषण पोलिसांनी करायला सुरुवात केली। त्याचबरोबर ती या हत्येनंतर मारेकऱ्यांनी पळून जाण्यासाठी दुचाकीस्वारांना धाक दाखवून त्यांच्या गाड्या पळवल्या होत्या आणि त्या घेऊन ते गेले होते आणि ही बाबसुद्धा नंतर समोर आली
होती। तर या सगळ्यांच्या आधारे काही संशयितांची नावं पोलिसांच्या समोर आली आणि पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती पुण्यामधलं कर्वेनगर जे आहे त्या भागामध्ये आहे आणि मग पोलिसांनी सापळा रचला आणि त्या संशयिताला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सुद्धा काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता याच्यामध्ये श्याम निगडकर वय वर्ष 46 राहणार तळेगाव दाभाडे, प्रवीण धोत्रे वय वर्ष 32, आदेश धोत्रे वय वर्ष 28 राहणार मावळ, त्यानंतर संदीप मोरे वय वर्ष 32 राहणार आकुर्डी, श्रीनिवास उर्फ सिनू व्यंकटस्वामी शेडगळ राहणार देहू रोड, तर यांना अटक केलेली होती। आता या सगळ्या घटनेचा मुख्य सूत्रधार जो होता तो होता गौरव खळदे नावाचा एक 29 वर्षाचा तरुण। आता गौरव जो आहे तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि बांधकाम व्यवसाय वगैरे चालू आहे आणि गौरव खळदे आणि संशयित श्याम निगडकर या दोघांची चांगली मैत्री होती आणि गौरव खळदे हा श्याम यांना वेळोवेळी आर्थिक मदत करत होता आणि त्याचबरोबर ती श्याम निगडकर यांच्या भावानं नगरपालिकेमध्ये कचरा संकलनाचं टेंडर घेतलेलं होतं। हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट आवारे यांच्या तक्रारीनंतर बंद झालेलं होतं आणि त्यामुळे श्याम निगडकर आणि आवारे यांच्यामध्ये सुद्धा वाद होता आणि या सगळ्यामध्येच एक घटना अशी घडली होती जी गौरवच्या जिव्हारी लागलेली होती। डिसेंबर महिन्यातली घटना होती। तळेगाव नगर परिषदेमध्ये भानू उर्फ चंद्रभान खळदे जे आहेत ते माझे नगरसेवक, तर ते आणि किशोर आवारे यांच्यामध्ये वाद झाला होता। आता किशोर आवारे यांनी त्यावेळेस सर्वांच्या समोर खळदे यांच्या कानाखाली वाजवलेली होती आणि खळदे यांनी याबाबत अदखलपात्र तक्रार जी आहे ती तळेगाव पोलिसांमध्ये दाखल केलेली होती। आता खळदे यांचा मुलगा गौरव याला ही गोष्ट मनाला लागलेली होती। आपल्या वडिलांचा या ठिकाणी अपमान झाला आहे, वडिलांची प्रतिष्ठा या ठिकाणी गेली, सर्वांच्या समोर त्यांच्यावरती हात उचलण्यात आला। हा राग मुलगा गौरव जो आहे त्याच्या मनामध्ये होता आणि मग त्यानं एक टीम तयार करून ही हत्या घडून आणण्याचा प्लॅन केला होता आणि या प्लॅनप्रमाणे श्याम निगडकर आणि त्याच्या साथीदारांकडून हे सगळं घडवण्याची तयारी सुरू झाली आणि त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे या ठिकाणी सध्या मृत असलेल्या एका व्यक्तीकडून 2 पिस्टल घेतले गेले असं पोलिसांनी सांगितलेलं होतं। त्याचप्रमाणे 2 कोयत्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आणि जानेवारी 2023 पासून मारेकरी संधी शोधत होते। आता काही दिवसापूर्वी मावळ न्यायालयामध्ये सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा प्लॅन होता, पण तो प्लॅन फसलेला होता। त्यावेळेस मारेकऱ्यांनी आवारे यांच्याकडून फोन नंबर मागण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेस आवारे यांना शंका आली आणि ते तात्काळ त्या ठिकाणावरून निघून गेले आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये हत्येचा कट सुरू झाला आणि ही हत्या होण्यापूर्वी आरोपी आणि गौरव खळदे यांच्यात अनेक वेळा फोनवरती बोलणं झालेलं तपासामध्ये समोर आलेलं होतं आणि हत्या केल्यानंतर कर्जत या ठिकाणच्या फार्म हाऊसवरती जायचं असं यांनी ठरवलेलं होतं, मारेकऱ्यांनी ठरवलेलं होतं आणि काही दिवसापूर्वीच हे फार्म हाऊस पाहून ठेवलेलं होतं। आता किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर नगर परिषद कार्यालयासमोरून कारमधून आरोपी पळून जाणार होते, मात्र गोळीबाराचा आवाज झाला आणि त्यावेळेस नगर परिषदेच्या समोर कार्यालयाच्या समोर प्रचंड गर्दी जमली आणि त्यामुळे मग आरोपींनी कारमधून न जाता काही अंतर ते पळत गेले आणि त्यानंतर तिथून दुचाकी काही लोकांची दुचाकी घेतली आणि तिथून ते पुढं निघून गेले। हे चौकशीमध्ये समोर आलेलं होतं। आता अशा पद्धतीनं वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलानं ही हत्या घडवली अशी माहिती माध्यमातून समोर आलेली आहे, पण या गोष्टीचा अजूनही तपास चाललेला आहे आणि हे सगळं घडण्याच्या पाठीमागे एवढंच कारण होतं आणि हे असंच घडलं होतं का इतर काही विषय होते, इतर काही गोष्टी होत्या, याबाबतची चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। फक्त जी माहिती आता माझ्यासमोर उपलब्ध होती, म्हणजे आत्तापर्यंत जी समोर आली होती माध्यमातून, ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याबद्दलची जी काय अपडेट भविष्यामध्ये येईल तीसुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा आपण नंतर बोलूया। बरं, आता या घटनेबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत धन्यवाद।